बऱ्याच वेळेला आपल्याला असे प्रश्न असतात की घोड्यांची पेंटिंग वास्तूमध्ये कुठे लावावी। उदाहरण सांगायचं झालं तर पाण्यामधून किंवा हिरवळीमधून पळत येणारे जे घोडे असतील ह्या घोड्यांची पेंटिंग ही उत्तरेमध्ये लावावी। उत्तरेमध्ये ही पेंटिंग लावल्यामुळे काय होतं तर आपल्या व्यवसायामध्ये आपले जे ग्राहक असतात ते आपल्याकडे त्यांचा कल कायमस्वरूपी येतच राहतो व ग्राहक कन्वर्ट होत जातात। माउथ पब्लिसिटी खूप चांगल्या पद्धतीने होत राहते। त्याच पद्धतीनं केशरी कलरचे घोडे असतील किंवा लाल कलरचे घोडे असतील, त्याचा बॅकग्राऊंड लाल कलरचा असेल, असे घोडे हे आग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजे साऊथ ईस्ट डायरेक्शन मध्ये लावावे। त्याने आपल्याकडे येणाऱ्या पैशाचा कल हा वाढत राहतो। आपले अडकलेले पैसे, जर आपल्याला कुणाकडून पैसे यायचे असतील तर ते पैसे, आपल्या व्यवसायामध्ये अडकून राहिलेले पैसे, ह्या सर्वही गोष्टी वेळेत यायला सुरुवात होते। व पांढऱ्या कलरचे घोडे असतील, प्लेन घोडे असतील व मागे गोल्डन कलरचे वगैरे जर कलर असतील तर अशा पेंटिंग ह्या पूर्वेमध्ये तथा पश्चिमेमध्ये सुद्धा लावाव्या। नमस्कार, मी आचार्य तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतो श्रीविद्या वास्तूला। अशा छोट्या छोट्या टिप्स साठी मला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांसोबत सुद्धा नक्की शेअर करा। धन्यवाद।